कोल्हापुरात महाविकास आघाडीला मोठा धक्का. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठा ट्विस्ट. अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे यांनी अर्ज घेतला मागे. महाविकास आघाडीच्या मधुरिमा राजे छत्रपतींना अर्ज मागे घ्यावा लागल्यानं सतेज पाटील आक्रमक. मधुरिमा राजे निघून गेल्यानंतर सतेज पाटलांकडनं संताप व्यक्त. मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतनं माघार. मित्रपक्षांची यादी न आल्यानं उमेदवार नाही. एकाच जातीवर कोणी निवडणूक लढू शकत नाही, जरांगेंचं वक्तव्य. निवडणूक लढवणार नाही, आता उमेदवार पाडणार. गुपचूप मतदान करायचं आणि पाडायचं, जरांगेंचं वक्तव्य. कोणताही अपक्ष उमेदवार किंवा राजकीय पक्षाला पाठिंबा नाही, जरांगे यांचा निर्णय. जरांगेंचा लढा राजकीय नव्हता, सामाजिक होता. जरांगेंच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा आणि पाठबळ कायम राहील. जरांगेंच्या माघारीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया. देर आहे दुरुस्त आहे, जरांगेंच्या निर्णयावर भुजबळांची प्रतिक्रिया. मराठा समाज आता दडपणाशिवाय मतदान करेल, भुजबळांची जरांगेंवर टोलेबाजी. मनोज जरांगेंनी समाजाच्या हिताचा विचार करूनच निर्णय घेतला असेल, संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया. जरांगे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नव्हतेच, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. आपले उमेदवार पडले तर मराठा आरक्षणाच्या लढ्याला गालबोट लागेल, असं जरांगेंना वाटलं असेल, शिरसाट यांची प्रतिक्रिया. जरांगेंच्या निर्णयाचं ओबीसी महासंघाकडून स्वागत. चळवळ आणि राजकारण वेगळं असतं, त्यामुळे जरांगेंचा निर्णय योग्यच, बबन तायवाड यांची प्रतिक्रिया. निवडणूक लढायची तर लढा, नाही तर माघार घ्या, असं राज ठाकरेंनी सांगितलं. आता विषय संपला, निवडणूक लढवणारच, सदा सरवणकरांचं वक्तव्य. शिवसेनेच्या सदा सरवणकरांचा अर्ज कायम. माहीमध्ये मनसेचे अमित ठाकरे, महाविकास आघाडीकडनं महेश सावंत, महायुतीकडनं सदा सरवणकर तिरंगी लढत होणार. सातारा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवेंद्रराजेंच्या प्रचारार्थ मेळावा. यावेळी मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांची उपस्थिती. मोठ्या मताधिकाने निवडून येण्याचा शिवेंद्रराजे यांना विश्वास. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना झटका. ठाकरे गटाचे चांदिवली विधानसभा समन्वयक आणि माजी नगरसेवक ईश्वर तायडे शिवसेनेत प्रवेश करणार. माजी नगरसेवक आकांक्षा शेटेंसह अनेक शाखा प्रमुख देखील शिवसेनेत प्रवेश करणार. लातूरच्या औसा तहसील कार्यालयासमोर वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा. उमेदवारांना माघार घेतल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. माजी मंत्री नवाब मलिक शिवाजीनगर मानखुर्दमधून निवडणूक लढवण्यावर ठाम. मलिक यांनीही घेतली नाही माघार. बीडमधून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची निवडणुकीतनं माघार. क्षीरसागर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. एकाच कुटुंबातील 3 क्षीरसागर एकमेकांसमोर उभं राहिल्यानं काय होणार, याकडे सगळ्यांचं होतं लक्ष. ज्योती मेटे यांची बीड विधानसभा निवडणुकीत बंडखोरी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरही बंडखोरी कायम. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार प्रतिभा पाचपुतेंची माघार. मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांच्यासाठी आईने घेतली माघार. शिर्डी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटलांच्या प्रचाराचा शुभारंभ. निझरणेश्वर देवस्थानचं दर्शन घेत प्रचाराचा केला प्रारंभ. राधाकृष्ण विखे पाटलांच्या मतदारसंघात भाजपची बंडखोरी. देवेंद्र फडणवीसांचे प्रयत्न निष्फळ. भाजप बंडखोर राजेंद्र पिपाडा अपक्ष लढण्यावर ठाम. बळीराज सेनेचे उपाध्यक्ष कृष्णा कोमनाक श्रीवर्धन मतदारसंघात आदिती तटकरेंना देणार टक्कर. बळीराज सेनेचे राज्यभरात 11 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात. पालघर विधानसभेतली बंडखोरी मोडीत काढण्यात महायुतीला अश्मा. माजी आमदार अमित घोडांची निवडणुकीच्या रिंगणात माघार. बहुजन विकास आघाडीचे पालघरचे उमेदवार अशोक भोईर यांचा अर्ज मागे. पक्षानेच आपल्याला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचे आदेश दिले, भोईर यांची माहिती. वरुड मोर्शी आणि आष्टी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत. वरुड मोर्शीत अजित पवार गटाकडनं देवेंद्र भुयार तर भाजपकडनं उमेश यावलकर मैदानात. आष्टीमध्ये भाजपकडनं सुरेश धस तर राष्ट्रवादीकडनं बाळासाहेब आजबे यांच्यामध्ये सामना होणार. अकोल्यात शिवसेना ठाकरे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा. ठाकरे गटाचे शहर प्रमुख आणि बंडखोर अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा आणि भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष पवन महल्ले यांच्यामध्ये वाद. पुणे शहरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे 3 बंडखोर उमेदवार. पुणे शहरात महाविकास आघाडीची शिष्टाई अयशस्वी. सांगली विधानसभेत काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटलांसमोर जयश्री पाटलांचं आव्हान. तर जत विधानसभेत पडळकरांविरोधात तमनगौडा पाटील निवडणूक लढण्यावर ठाम. बोईसर विधानसभेत बंडखोरी करणारे शिवसेनेचे उमेदवार जगदीश धोडी यांची मुख्यमंत्र्यांनी समजूत काढली. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून माघार घेतली आहे, धोडींची प्रतिक्रिया. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात माजी खासदार सदाशिव लोखंडे आणि त्यांचे पुत्र प्रशांत लोखंडे यांची निवडणुकीतनं माघार. कार्यकर्त्यांच्या मेळावा घेत केली घोषणा. श्रीगोंद्यातल्या शरद पवार पक्षाचे राहुल जगताप यांची बंडखोरी कायम. ठाकरे पक्षाच्या अनुराधा नागवडेंना उमेदवारी मिळाल्यावर राहुल जगताप यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.
कोल्हापुरात महाविकास आघाडीला मोठा धक्का. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये मोठा ट्विस्ट. अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे यांनी अर्ज घेतला मागे. वर्सोवा मतदारसंघातल्या ठाकरे गटाचे राजू पेडणेकर अपक्ष लढण्यावर ठाम. मुवियाकडनं हारून खान उमेदवार असताना पेडणेकर यांनी भरला होता अपक्ष अर्ज. खेड आळंदी विधानसभेत अतुल देशमुखांची मनधरणी करण्यात शरद पवार अमोल कोल्हेंना यश. देशमुखांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला. आता महाविकास आघाडीचे बाबाजी काळे विरुद्ध महायुतीचे दिलीप मोहिते यांच्यामध्ये लढत. माजी मंत्री बबनराव घोलप यांची कन्या तनुजा घोलप यांची देवळाली मतदारसंघातला माघार. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं करावा लागला होता कौटुंबिक कलहाचा सामना. पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादीकडनं बंडखोरी करणारे सुजित झावरे पाटील यांचा अर्ज मागे. झावरे यांनी अपक्ष म्हणून केला होता अर्ज. महायुतीतले बंडखोर भाजप उमेदवार विजयराज शिंदेंचा उमेदवारी अर्ज मागे. पक्षश्रेष्ठींची चर्चा करून निर्णय. अलिबागमध्ये शेकापला काँग्रेसचा पाठिंबा. मात्र काँग्रेसच्या राजा ठाकूर यांची श्रीवर्धनमधनं बंडखोरी कायम. ठाकरे गटाचे उमेदवार अनिल नवगणेंच्या अडचणीमध्ये वाढ. येवल्यामध्ये महाविकास आघाडीच्या तिघा बंडखोरांनी घेतली माघार. ठाकरे पक्षाचे कुणाल दराडे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जयदत्त होळकर आणि सचिन आहेर यांनी घेतली माघार. पेण सुधागड मतदारसंघात बंडखोर उमेदवार संजय म्हात्रेंची माघार. महायुतीचे उमेदवार रवींद्र पाटील यांना दिला पाठिंबा. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातल्या शिवसेनेच्या बंडखोरांची माघार. जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे, जिल्हा संघटक सुधीर पाटील तर कळमचे नगराध्यक्ष शिवाजी कापसे यांचा अर्ज मागे. चंद्रपूरच्या वरोरा आणि राजुरा विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा दिलासा. 3 बंडखोर उमेदवारांनी माघार घेत दिला होता महायुतीला पाठिंबा. धाराशिवच्या परंडा विधानसभेमध्ये ठाकरे गटाच्या रणजित पाटलांची माघार. मुवियाच्या आघाडीतला तिढा सुटला. शरद पवार पक्षाचे राहुल मोटे आणि ठाकरे गटाच्या रणजित पाटील यांना देण्यात आला होता एबी फॉर्म. अलिबाग मुरुड मतदारसंघातल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुरेंद्र म्हात्रेंचा अर्ज मागे. महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्ररेखा पाटील यांना दिला पाठिंबा. शेकाप, काँग्रेस आणि ठाकरे पक्षात मैत्रीपूर्ण लढत होणार. पुरंदरमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण लढत. विजय शिवतारेंविरोधात अजित पवारांनी दिला उमेदवार. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे संभाजी झेंडे विरुद्ध विजय शिवतारे अशी लढत होणार. भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्ष आणि महाविकास आघाडीमध्ये बिनसलं. समाजवादी पक्षाचे उमेदवार रियाज आझमींचा अर्ज कायम. आझमी निवडणूक लढण्यावर ठाम. नेवासातनं राष्ट्रवादी उमेदवार अब्दुल शेख यांची माघार. शिवसेना शिंदे पक्षाचे विठ्ठलराव लंघे असणार महायुतीचे उमेदवार. गोपाळ शेट्टींनी अर्ज घेतला मागे. विनोद तावडेंच्या शिष्टाईला यश. तावडेंच्या भेटीनंतर गोपाळ शेट्टी यांचा निर्णय. नाशिकच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात समीर भुजबळ निवडणूक लढण्यावर ठाम. माझ्या माघारीच्या बातम्या केवळ माध्यमांमध्येच. समीर भुजबळांची प्रतिक्रिया. चिंचवड मतदारसंघात नाना काटेंची माघार. अजित पवारांनी भेट घेत नाना काटेंची काढली होती समजूत. नाशिक मध्यमधून राष्ट्रवादी शहराध्यक्ष रंजन ठाकरे घेणार माघार. रंजन ठाकरेंनी भरला होता अपक्ष अर्ज. रंजन ठाकरेंच्या माघारीने भाजपचे अधिकृत उमेदवार देवयानी फरांदे यांना दिलासा. नाशिक पश्चिममधून सुभाष भामरेंचे बंधू दिलीप भामरेंची माघार. भाजपच्या उमेदवार सीमा हेरेंसाठी माघार घेतल्याची माहिती. मनोज जरांगे यांच्या आदेशानंतर नाशिक पश्चिमचे अपक्ष उमेदवार करण गायकरांची माघार. मात्र नाशिक पूर्व मतदारसंघातनं करण गायकर स्वराज्य पक्षाकडनं लढणार. जळगावातील चोपडा मतदारसंघातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार डॉक्टर चंद्रकांत बारेलांची माघार. पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने निर्णय घेतला. बारेलांची प्रतिक्रिया. आष्टीत अपक्ष ओबीसी उमेदवारांची एकजूट. 9 अपक्ष माघार घेणार. एकाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहणार. त्यामुळे इतर उमेदवारांची डोकेदुखी वाढणार. जळगावात मंत्री गुलाबराव पाटलांची घोड्यावरून मिरवणूक. रिधूर गावात प्रचार रॅली दरम्यान काढली मिरवणूक. विधानसभेच्या तोंडावर लष्करातल्या माजी सैनिकांचा मनसेमध्ये प्रवेश. राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर झाला पक्षप्रवेश. महाविकास आघाडीत मुंबईसाठी 22-11-2-1 चा फॉर्म्युला. ठाकरे गट 22, काँग्रेस 11, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 2 आणि सपा 1 जागा लढणार. 5 नोव्हेंबरला राज ठाकरेंची यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगावमध्ये जाहीर सभा. राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अशोक मेश्राम यांच्या प्रचारासाठी गांधी लेआउट मैदानावर दुपारी 3 वाजता सभा होणार. पंतप्रधान मोदींची 8 नोव्हेंबरला नाशिकमध्ये सभा. माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांकडून सभास्थळाची पाहणी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 50हून अधिक सभा घेणार. एका दिवसाला 3 ते 4 सभा होण्याची शक्यता. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला पदमुक्त. रश्मी शुक्लांच्या बदलीची काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली होती मागणी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पुन्हा पत्र.
रश्मी शुक्लांना पोलीस महासंचालक पदावरून हटवल्यावर त्यांना दुसरीकडे पदभार देऊ नये असा पत्रामध्ये उल्लेख. विक्रोळी विधानसभेचे ठाकरे पक्षाचे उमेदवार सुनील राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल. राऊत यांनी शिवसेना उमेदवार सुवर्णा करंजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह उल्लेख केल्यानं महायुतीच्या कार्यकर्त्यांची विक्रोळी पोलीस ठाण्यावर धडक. सांगलीच्या तासगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील 2 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. तासगावात मतदारांना पैसे आणि दिवाळीचा फराळ वाटप करत आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप. बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचलं जाते. तासगावमधील पैसे वाटप प्रकरणी उमेदवार रोहित पाटील यांची प्रतिक्रिया. 2-3 दिवसांपूर्वी मतदारसंघात फराळ कोण वाटत होतं? रोहित पाटलांचा संजय काका पाटलांना सवाल. भाजपची मुंबई मेट्रोमध्ये जाहिरातबाजी. मेट्रोच्या आत आणि बाहेर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची पोस्टर्स. कोकणामध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडिया वॉर. राजन साळवी यांच्या व्हिडिओला शेर अकेला आता आहे म्हणत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलं. अजित रानडेंचा पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरू पदाचा राजीनामा. हायकोर्टाने अजित रानडेंना पदावर कायम ठेवण्याचे दिले होते आदेश. INS विक्रांत फंड प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांना क्लीन चिट. मुंबई पोलिसांकडून विक्रांत फंड प्रकरणात क्लोजर समरी दाखल. फंडाचा दुरुपयोग केल्याच्या आरोपातनं मुक्तता. मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण विभागाला धमक्या. काल उत्तर प्रदेशचे सीएम योगी आदित्यनाथ यांना मेसेजद्वारे धमकी. त्यानंतर आज योगींच्या समर्थनार्थ धमकीचा मेसेज. कार्तिकी यात्रेनिमित्ताने आजपासून 24 तास विठ्ठल दर्शन सुरू राहणार. अखंड दर्शनासाठी उभा राहणाऱ्या विठुरायाला थकवा जाणवू नये म्हणून मूर्तीच्या पाठीशी मऊ कापसाचा लोड ठेवण्यात येणार. छठपूजेसाठी मध्य रेल्वेवर आजपासून 88 विशेष गाड्या. आजपासून 14 नोव्हेंबरपर्यंत CSMT गोरखपूर, CSMT आसनसोल, LTT दानापूरसाठी विशेष गाड्या चालवल्या जाणार. दिवाळीमध्ये प्रदूषणाने गाठला उच्चांक. मुंबईत जागोजागी फटाक्यांचा धूर तसंच बांधकाम प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या धुळीमुळे मुंबईच्या हवेची गुणवत्ता ढासळली. वर्ध्यामध्ये जनावरं वाहून नेणारा ट्रक जळून खाक. पुरावे नष्ट करण्यासाठी ट्रक जाळण्यात आल्याची पोलिसांची माहिती. ट्रकमधील 15 जनावरांचा होळपळून मृत्यू, 12 जनावरांची सुटका. भारतामध्ये बंदी असलेली ई-सिगारेट आणि सिगारेटचा जवळपास 10 लाखांचा मुद्देमाल जप्त. सातारा पोलिसांची कारवाई. एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात. बुलढाण्यातल्या कारंजा चौकात पोलिसांनी 20 लाख रुपयांची रोकड पकडली. या प्रकरणी 1 जण ताब्यात. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.